लगात माननीय संभाजी अशोकराव कदम महापौर सुरेखा संभाजी कदम सादर करते रसिकरण बहुउद्देशीय संस्था धीरज ससाने सहर्ष सादर करीत आहेत समाज प्रबोधनात्मक जिवंत देखावा हॅशटॅग दिलेगार 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 सत्यमेव जयते पॉडकास्ट स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या चॅनेलला भेट देण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध वकील अहिल्यानगरचे अजय जाधव उर्फ अज्जूभाई यांचे स्वागत आहे. सरांनी आजपर्यंत बालगुन्हेगारीच्या अशा अनेक 100पेक्षा जास्त केस जिंकल्या आहेत. अशा पॉवरफुल पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तीचे स्वागत आहे. नमस्कार. थँक्स मला या पॉडकास्टमध्ये तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. सर, तुम्ही वकिली हीच फील्ड का निवडली? माझ्या वैयक्तिक कारणामुळे वकिली हे क्षेत्र मी निवडले. सर, आपल्या सोसायटीमध्ये अनेक गुन्हे होत आहेत. त्यातील बालगुन्हेगारी खूप वाढत चालली आहे. याबद्दल आपले मत शेअर करा. नमस्कार मित्रांनो. आज आपण वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. आजकालच्या तरुण पिढीला भाईगिरी खूप भारी वाटते. आजच्या मुलांना डिजिटल मीडिया खूप लवकर अट्रॅक्ट करत आहे. पण भाईगिरी करून तुम्हाला एक दिवस जेलला जावंच लागतं. तुमचा जो कार्यकाळ असतो शिक्षेचा तो भोगल्यानंतर तुम्ही बाहेर जाता. परंतु जर का तुम्ही दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा तिथं जेलमध्ये आला तर मात्र शिक्षा तुम्हाला होणारच. म्हणून एक गोष्ट सिंपल आहे, आपण लक्षात घेतली पाहिजे की पहिला गुन्हा ज्यावेळी माणूस करतो त्यावेळी त्याच्याकडनं बहुतांश लोकांकडनं तो गुन्हा चुकीने होतो. परंतु पहिला गुन्हा करून सुद्धा दुसऱ्या गुन्ह्यात माणूस पुन्हा जेलमध्ये आला असेल तर तो गुन्हा त्याने मुद्दाम केला हे सिद्ध होतं. त्यामुळं तुम्हाला तुमच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावीच लागते. भाई कसा बनतो आणि गुन्हेगार कसा तयार होतो याबद्दल आपलं काय मत आहे सर? भाई कसा बनतो? भाई हा बनत नाही तर तयार केला जातो. एखादा गुन्हेगार कोणत्याही गुन्ह्यात जेलमध्ये गेला आणि जामीनवर बाहेर आला की त्यांचे मित्र भाई इज बॅक असा स्टेटस ठेवतात. मग गुन्हेगाराला खूप भारी वाटतं. मग तो स्वतःला भाई समजायला लागतो. मग त्याला वाटतं आपल्याला सगळे भाई बोलतात, मग आपण या सगळ्या लोकांसाठी भाई बनलं पाहिजे. काही गुन्हेगार परिस्थितीमुळे गुन्हेगार होतात तर काहींना व्यसन असतं भाईगिरीचं, त्यांना भाईच बनायचं असतं. आज मी तुम्हाला अशीच एक आणि अशाच एका केसचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. आजची तरुण मुले गुन्हेगार कसे बनतात. आजू, अरे उठ पोरा, किती वाजले? तुला कॉलेजला जायचं नाही का? हा उठतो. काय ग तुझी सकाळ सकाळची बनबन बघतो मी माझं. बरे मम्मी, मला पैसे दे, बॅनर बनवायचं आहे. माझ्याकडे नाहीये पैसे. मला काय माहित नाही, पैसे दे. माझा बाप गेला सोडून आणि तू मला काय बी मागितलं तर नाही म्हणतेस. बरं, देते मंगळवारी. आता कॉलेजला जा. आजूबाई बॅनर तयार झालाय. बघा कसा आहे तो. तुमचा फोटो नाही, एकच नंबर आलाय बघा. बरं ते बॅनरचे तेवढे पैसे द्यायचे. थांब, देतो की भावा पैसे. बरं तुम्हाला भेट काम आहे, ये चौकात. पुढचं नियोजन करायचंय. हे काय बाय पोचतोच. राहुल्या, अरे रील काढायला जायचंय. बरं चल, आपल्याला दोस्तीवर रील काढू. साम्या नाही आला का? हा रे बघ, नाव घेतलं सैतार हजीर.
आज्या अजून 5-6 रील काढू. अरे आमच्या कोयत्यालाच नाही तर शब्दाला पण असते धार. ऑन द स्पॉट कार्यक्रम करतो आम्ही. अठ्ठल गुन्हेगार, अठ्ठल गुन्हेगार, अरे अठ्ठल गुन्हेगार आम्ही, अठ्ठल गुन्हेगार, अठ्ठल गुन्हेगार आम्ही, अठ्ठल गुन्हेगार. यार मागचं बॅकग्राऊंड चांगलं नाही आलं. कोण आहे रे? बॅनर काढून आपला बॅनर लावायचा. आता प्रत्येक चौकात आपलेच बॅनर दिसले पाहिजे. अरे भाई नको येऊ बॅनर काढायला. त्या समोरच्या चौकात शिवायचा बॅनर आहे. तो पण बघतोय बघ आपल्या तिथं. आपण कोणाच्या बापाला भेट नाही बघतोय ना तर बघू दे. डोळे काढून गोट्या खेळल त्याच्या. इथं तू एकच नाही, तो मी. अर्धो तर भूतकाळ आणि मी याचा कर्दन काळ. काढतो बॅनर, अहो काय करतो. कोण आहे रे तू? मी कोण? मी आज याच. बॅनरवर फोटो नाही पाहिला का? अरे पाहू पाहू. अरे हा तर किती गोरा आहे आणि तू तर काळा. अरे फोटो पेंटर केला का काय? तोंड सांभाळून बोल, नाहीतर इतकाच तुझी गेम करेल. आता तर ना जेवण करायचं आहे. हो ना बाई, याला आपण आता राखू. बॅनर काढतो काय आपण? हॅलो बाबू. अरे काय करतोय? हा बोल ना पिल्लू. अरे पिल्लू झोपलोय. इथं माझी झोप उडाली आणि तू खुशाल झोपलायस. काय झालं? अरे ती माझी मैत्रीण मला तिच्या BF चे रील दाखवत होती आणि मला म्हणाली माझा BF एकदम रावडी आहे. मी पण म्हणाले माझा BF काही कमी नाहीये, तो तर डॉन आहे. डॉन माझ्यासाठी काय पण करतो. तुझ्यासाठी काय पण तू फक्त बोल. मग माझ्यासाठी एक रील बनव ना बाबू. कोणती बोल? काय बोलते? ते सांगणार का? डॉन म्हणतात डॉन. आणि ते पण हातात घोडा घेऊन काढा. बघू ना काढतो करीन तो घोडा घेऊन. शेअर करेन ना तुला. रीलला लाईक मार बरं का. चल प्रॉपर शूट कर भावा. आपल्या मॉडेलसाठी हे रील करतोय आपण. ओके बाय. लागे माफियास कदे जेल कदे बेल. लागे माफियास बड़े बजे 12 फोर. लागे माफियास प्यार करा था फिर प्यार सीधा मौत देने लेने आके माफियास. लागे माफियास रील शूट झाली ना, मग चल एडिट करून रील पोस्ट करतो. चौकात चौकात फ्लेक्स लावा छापून. विश करा इंस्टावर स्टोऱ्या टाकून. दोस्तीच्या दुनियेतला बादशा तू भावा. हार्दिक शुभेच्छा तुला काच काटून. चौकात चौकात फ्लेक्स लावा छापून. विश करा इंस्टावर इंस्टाग्राम फॅमिली, तुमच्यामुळे आज माझे 1 मिलियन फॉलोअर झाले. लव यू पब्लिक, लव यू ऑल. असंच प्रेम राहू द्या. अभिनंदन भाई. करा केकचा मर्डर करून टाका. ओके भावा, जान हेच तू आपली. करतो की आम्हाला नाही देणार का केक? आजू भाई आम्ही ऐकलं की 1 मिलियन झाले तुमचे. अरे असा हातात घोडा घेऊन व्हिडिओ करून तू स्वतःला खरोखरचा काय भाई समजायला लागला काय? आपल्यावर उडतो, माझा बॅनर फाडतो. थांब तुला दाखवतो. त्या दिवशी तू माझा बॅनर फाडला, आज मी तुला फाडतो. ए चुब्या, ते 1.5 फुटाच्या देवावर उड्या मारतो काय? ए राहुल्या, ऐकवर जाऊ नको. तुला फाडी. थंड घे राहुल्या, थंड घे. बारीक आहे तू. काय भावा, आज आपला मूड लय भारी.
आपण जाम खुश होतो. सोड ना यार तो बॅनरचा विषय. चल मी काय तुझा भाव आहे काय? तुझी लायकी आहे का? माझी फॅमिली लय मोठी आहे, तुला तर बाप पण नाही. तुझी आई लोकांच्या घरात कामं करती, उष्ट खाणाऱ्या, आणि तू मला शिकवतोय? तुझ्या आईला वा, आईला कशाला मध्ये घेतो? आईवर जाऊ नका, शिव्या देऊ नको. अरे तुझ्या आईला जेवढा 1 महिन्याचा पगार आहे ना, तेवढा 1 टायमाचा हुक्का पितो मी, आणि तू माझ्यावर उडतो काय? तुझ्या आईला तुझ्या लय फडफड करत होता साला. अरे भाई बरं झालं ठोकलायला, लय वाजत होता. न्यायला इथून गांजाला आईला अख्खा मूड खराब केला. आणतो खांबा. आजूबाई, आजूबाई, मावशी, आजूबाई आहे का घरात? अजून हे अजून उठ बघ राहुल काय म्हणतोय बघतो. आजूबाई उठा ना. काय झालं? कोण आहे हा? त्याला घरापर्यंत आणलं, तुला कळत नाही का रे? मी सांगतो, तुला काय कळतंय? शुभेला ओळखतोस का? काय ते सगळं जाऊ दे, तू कोण आहे? माझ्या घरात काय करतोय? थांब, तुला सांगतो सगळं. लावलं ते व्हिडिओ. हे काय केलंस तू अजय? भाड्या कुठे झक मारलीस? बाई तुम्ही मागे व्हा. अरे पोरा, आज तू माझं आणि तुझ्या बापाचं नाव खूप मोठं केलंस. आणि काही कमी पडलं तुला? तुझ्या बापाच्या पाठीमागे तुला काही कमी पडू दिलं मी? अरे मी कष्ट करून, लोकांची धुणी वांडी करून तुला सगळं पुरवलं. माझ्या माईचे उपकार असे प्रेशर वाटलं नव्हतं. तुझ्याशिवाय ह्या जगात माझं कोणी बी नाही. बापानंतर तुझ्यासाठीच तर जगत होते ना मी. काय डोक्यात घेतलंस तू हे? अरे नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये काय इज्जत ठेवली माझी? तुला मोठं माणूस झालं बघायचं होतं मला. काय केलंस तू हे? काय केलंस? आता काय मारून उपयोग होणार आहे? तुमच्या पोरानं मर्डर केलाय. साहेब, माझं पोरगं लहान आहे, चुकीने झालं असेल साहेब, एकदा त्याला माफ करा. तुमच्या पाया पडते, तुमच्या पुढे पदर पसरते, पण असं काही करणार नाही. बाई पोराकडे व्हायचं लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती तुमच्या. पोराला भय व्हायचं ना, आता झाला तो मोठा भाई. भाईगिरीची रील बनवतो, व्हायचा घेऊन रील करतो. जो गुन्हा आहे, शिक्षण ह्याच्या वयात पोरांना भाई बनायचं असतं. अरे भाईगिरी करणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांची अवस्था माहिती आहे का तुला? चल तुला जेलमध्ये टाकतो, मग कळेल काय असतो जेल. भाईगिरी तुला भारी वाटते ना? चल तुझी भाईगिरी भर चौकात सर्वांना दाखव. चल, म्हणजे तुझ्यासारख्या बारीक पोरांना कळल आणि बाल गुन्हेगारीला आळा बसेल. साहेब करायचं का बाईचा सत्कार? हो चला करूया. डीजे का ढोल? ढोल वाजवी ढोल, त्यांची गावभर झिंडच काढू. साहेब हात कर पोडा. नको ना साहेब. काय हात पोडा. भाई तुम्ही मागा. नको ना साहेब, नको ना. चला यांना जेल दाखव. गाढव आहे असं म्हण. मी गुन्हेगारीतला पुत्र आहे असं म्हण. सर्वे भाईची रील काढा, व्हिडिओ शूट करा, जाहीर माफीनामा. माझे इंस्टाग्राम आणि यूट्यूब फॉलोअर मी एवढंच सांगतो, भावांनो, मी जशी चूक केली तशी चूक तुम्ही करू नका. वाईटावरून बंदूक घेऊन भाईगिरीचे रील काढू नका. जे कायद्यानं गुन्हा आहे, आपले व्हिडिओ लहान मुलं बघतात, तर भावांनो प्लीज तुम्ही चूक करू नका. मी माफी मागतो, परत ही चूक